परंतु जर तर हे क्रिकेट फार अवलंबून आहे. ते जर तर तुमच्यासारखंच प्रत्येक वेळा घडतं असं होत नाही. आपल्या पद्धतीने क्रिकेट कधीच गेलेलं नाहीये. तुम्ही याचा अत्यंत अगदी चांगलं वर्णन करू शकता. याच्यापेक्षा दुसरं अजून चांगलं वर्णन कोण नाही करू शकता. पण प्लेयर्सला आपण बोलतो फक्त या प्लेयर्सची या बोलण्याची ज्या पद्धतीचं शेड्युलिंग आहे, ज्या पद्धतीच्या टीम किंवा ज्या पद्धतीचं ट्रेनिंग हवं किंवा इतर जे काही बदल हवं या बोलण्याला काहीच चूक नाही देता येणार. या सिलेक्शन कमिटीची काहीच चूक नाही. फक्त खेळाडूंचं आहे की यांना सुद्धा इक्वली तेवढं जबाबदार जे मॅनेज करतात कॅलेंडर सगळ्यांना की फक्त हिंदुस्थानला तितकं मोठं पैसे वाटले बाकीच्या देशांना काय घेतलं जात नाही. बरोबर. आज बघा तुम्ही आपण मला वाटतं 100 ते 150 सामने तुम्ही ऑस्ट्रेलिया किंवा बाकीचे लोक घेतले का हार्डली 40 मग हे प्रमाण असत का आता कोण विचारायचं शेवटी खेळाडू ऑस्ट्रेलिया टोकरी नाही नको तो सुद्धा भारतीय हे लक्षात. बरोबर आहे. आम्ही जन्मजात प्रोफेशनल क्रिकेटर नाही. आम्ही आवड देशाकरता देशाभिमान मिळावा त्याचप्रमाणे पैसा पण थोडा मिळावा या दृष्टीने आणि ते करता करता आपण एक आपला वेगळा ठसा उमटवतो आणि तेच या सगळ्यांनी केलेलं आहे. आज पराभव झालाय मान्य आहे. आज जरी हा पराभव असला मान्य आहे. पण करमरकर जसं आता बापू सुद्धा सांगतायत फक्त प्लेयरला दोष देऊन चालणार नाही. बाकीचे जे सगळे घटक आहेत ते सुद्धा तितके जबाबदार